नमस्कार. आज आपण बनवूया गव्हाच्या पिठाचा गूळ आणि साजूक तूप घालून एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक. यामध्ये आपण मैदा, साखर किंवा अंड्याचा वापर अजिबात केलेला नाही, तरी सुद्धा इतका चविष्ट आणि परफेक्ट हा केक बनून तयार होतो. बनवायला सोपा, अगदी घरगुती उपलब्ध साहित्यामध्ये तुम्ही हा केक तयार करू शकता. अगदी छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या सर्व टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. चला तर वेळ न घालवता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला दूध आणि गुळाचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं मी अर्धा कप कोमट दूध घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा कप गूळ पावडर. आता दूध आणि गूळ एकजीव करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे गूळ पावडर नसेल तर गूळ तुम्ही चिरून घातला तरी सुद्धा चालेल. आता हे मिश्रण आपण साईडला ठेवून देऊया. त्यानंतर 1 कप गव्हाचं पीठ. चपाती बनवण्यासाठी आपण जे गव्हाचं पीठ वापरतो तेच आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 टीस्पून बेकिंग पावडर, हाफ टीस्पून बेकिंग सोडा, चिमूटभर मीठ. आता आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी 2 टेबलस्पून मिल्क पावडर घालणार आहे. टोटली ऑप्शनल आहे. आवडीनुसार यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत. तयार केलेलं गूळ आणि दुधाचं मिश्रण थोड्या थोड्या प्रमाणामध्ये घाला. त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने कट अँड फोल्ड मेथडने आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. शक्य असल्यास एकाच डायरेक्शनने आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा कप आपल्याला साजूक तूप गरम करून घालायचं आहे. गरम करून मी थोडंसं कोमट करून घेतलं. साजूक तूप घातल्यामुळे केक चविष्ट तर होतो, शिवाय पौष्टिक सुद्धा होतो आणि केकला वास अप्रतिम येतो. अर्धा कप तूप मी घातलेलं आहे. त्यानंतर बॅटर मला थोडंसं घट्ट वाटत होतं, त्यामुळे आणखी इथे मी 2 ते 3 टेबलस्पून दूध घातलेलं आहे. रंग तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला केक आणखी गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आणखी 2 ते 3 चमचे गूळ पावडर ॲड करू शकता. त्यानंतर 3 ते 4 ड्रॉप आपल्याला व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे. इथं मी व्हॅनिला इसेन्स घालणार नव्हते, माझ्याकडे इलायची पावडर संपलेली आहे, त्यामुळे नाईलाज असतो मला व्हॅनिला इसेन्स घालावं लागतंय. तुमच्याकडे असेल तर आवर्जून तुम्ही इलायची पावडर किंवा जायफळ पावडर घालू शकता. टीन मी तेल आणि गव्हाचं पीठ घालून डस्ट करून घेतला. आता तयार केलेलं बॅटर आपण टीनमध्ये घालूया. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट आलेली आहे. रंगसुद्धा अप्रतिम आलेला आहे. यामध्ये आपण कोणताही आर्टिफिशियल रंग वापरलेला नाही. आता बॅटर टीनमध्ये घातल्यानंतर 2 ते 3 वेळा अशा पद्धतीने आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचे जे बबल असतात ते निघून जातात. आवडीनुसार ड्रायफ्रुट्सने आपल्याला केक गार्निश करून घ्यायचा आहे. तर इथं मी केक आणखी पौष्टिक आणि मस्त अट्रॅक्टिव्ह सुंदर दिसण्यासाठी पंपकिन, मेलन सीड्स, ड्रायफ्रुट्स आणि गुलाबांच्या पाकळ्यांनी मस्त गार्निश करून घेतलेलं आहे, बघू शकता. त्यानंतर कढई मी 10 मिनिट आधीच प्रीहीट करून घेतली. आता केक टीन आपण कढईमध्ये ठेवूया. कढईच्या तळाशी तुम्ही मिठाचा सुद्धा वापर करू शकता, मात्र मी अशाच पद्धतीने केक बेक करते. लीडला जे होल होतं त्याला मी सिल्वर फॉईलने कव्हर करून घेतलं, म्हणजे अजिबात वाफ बाहेर जाणार नाही. लो फ्लेमवर आपल्याला 40 ते 45 मिनिट केक बेक करून घ्यायचा आहे, न झाकण उघडता. सर्वात महत्त्वाची टिप, केक बेक करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. मध्ये मध्ये अजिबात झाकण उघडून बघायचं नाही, नाहीतर केक व्यवस्थित बेक होत नाही आणि तो मध्येच बसतो. इथे बरोबर 40 मिनिट झालेले आहेत. केक चेक करूया. तुम्ही बघू शकता अजिबात टूथपिकला केक लागलेला नाही. टूथपिक अगदी क्लिअर निघते. याचाच अर्थ असा की इथे आपला केक मस्त बेक करून झालेला आहे. गॅस बंद करूया. त्यानंतर केक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे, 20 ते 25 मिनिट. जर तुम्ही गरम गरम केक कट करायला घेतलात तर केकचे तुकडे पडतात आणि पाहिजे तसा केक कट करता येत नाही. त्यामुळे गरम असतानाच आपल्याला अशा पद्धतीने किचन नॅपकिनने केक झाकून ठेवायचा आहे. केक थंड झाल्यावर आपण केक टीनच्या बाहेर काढून घेऊया. केक बऱ्यापैकी थंड झालेला आहे. आता आपल्याला केक डिमोल्ड करताना काहीच प्रॉब्लेम होणार नाही. चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने केक व्यवस्थित मोकळा करून घेऊया. त्यानंतर केक टीनच्या बाहेर आपण केक काढून घेऊया. 2 ते 3 वेळा टॅप करायचा आहे. अगदी पटकन हा केक निघतो, अजिबात तळाशी चिकटलेला नाही. रंग तुम्ही बघू शकता आणि परफेक्ट असा केक आपला बेकसुद्धा झालेला आहे. बरेच जण गव्हाच्या पिठाचा केक बनवताना रवा घालतात, मात्र मी इथं फक्त आणि फक्त गव्हाच्या पिठाचाच वापर केलेला आहे. घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे, शिवाय पौष्टिक सुद्धा आहे. तुम्ही मुलांना हा केक रोज जरी दिला तरी काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही सुद्धा खाऊ शकता. यामध्ये आपण सर्व साहित्य अगदी पौष्टिकच घातलेलं आहे. चला तर वाट कसली बघताय, पटकन आपण केक कट करून घेऊया.
मी केक कट करत असताना तुम्हाला अंदाज येईल की किती हा केक सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे. टेक्स्चर तुम्ही बघू शकता, मस्त केक बेक झालेला आहे. चवीला अप्रतिम आणि बनवायला सोपा, शिवाय पौष्टिक सुद्धा. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नवीन रेसिपीसोबत.